कमेंटेटरला दिले जाते. धन्यवाद प्रशांत दादा. तर वळूया मैदानाच्या दिशेनं जिथं मात्र एक बिग बॅटल महामुकाबला सुरू होतोय. क्वार्टर फायनलचा सामना मधला आवाड विरुद्ध मस्त ग्रुप कुंभारवाडा या दोन दादा संघादरम्यान. अतिश कडू समोर निखिल पारवे. पहिला बॉल इथं मात्र हवाई हल्ला चढवलाय. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. पहिल्या बॉलवर पहिला षटकार असं म्हटलं जातं. बडे मॅच का बडा खिलाडी आणि तोच निखिल पारवे पहिल्याच चेंडूवर षटकार मारून आपले इरादे स्पष्ट करतोय. ए स्पोर्टचे मालक आशिष उतेकर यांचे इथं आगमन झालेले, त्यांचेही बिरवाडी क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत केलं जाते. एसचे मालक आशिष उतेकर, आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन बसायचं आहे. नक्कीच ज्या प्रेक्षकांनी कॅच पकडले त्यांनी मात्र यायचं. आपले 100 रुपयाचं पारितोषिक घेऊन जायचं. षटकारावर झेल टिपलाय प्रेक्षकांनी. चेक ही चुरस आहे. दोन बलाढ्य संघ जेव्हा जेव्हा समोर समोर येतात. शेखर राखाडे यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचा विनंती आहे आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. तर प्रवीण साळुंके यांनी मात्र मैदानाच्या बाहेर झेल टिपलाय. त्यांचं 100 रुपयाचं पारितोषिक नक्कीच प्रत्येक रसिक प्रेक्षकाला इथं पारितोषिक ठेवण्यात आलंय. प्रवीण साळुंके यांच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार. आणि इथं मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडलंय काय बिघडलंय तेच थोडंसं लक्ष विचलित झालं आपलं. आणि मैदानाच्या आतमध्ये सारं काही घडून गेलंय. पाहिलं तर ज्या आतिश कडूच्या चेंडूवर पहिल्या चेंडूवर पहिला षटकार निखिल पारवेने खेचला, त्याच आतिश कडून पुढच्या चेंडूवर यष्ट्यांचा वेध घेणारा बॉल टाकला आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. आणि निखिल पारवे मैदानाच्या बाहेर. मैदानाच्या बाहेर जर प्रेक्षकांनी झेल टिपला त्याला 100 रुपयाचा रोख पारितोषिक इथं जमा केलेला आहे. अतिशय चांगला असा झेल मैदानाच्या बाहेर टिपलेला आहे. शेखर राखाडे साहेब, आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानापन्न लावायचं आहे. तरुणांच्या पाठीशी उभं राहणारा हाही एक नेतृत्व आहे. नक्कीच आज पाहिलं ना तर असं कुठेतरी वाटतंय की निखिल पारवेचा दिवस नाही आहे. कारण तो एक षटकार त्याच्या बॅटमधून जरूर येतो प्रत्येक सामन्यात, परंतु पुढच्या चेंडूवर मात्र त्याला मैदानाच्या बाहेर जावं लागतंय. आणि अतिश कडू ही बिरवाडीची एक्सप्रेस आहे. खूप सारे व्हेरिएशन आहे. पहिला चेंडू खराब पडला होता, त्यानंतर अचूक टप्पा आणि थेट यष्ट्यांचा वेध. निखिल पारवेसारखा एका हार्ड हिटर फलंदाजाला मात्र त्रिफळाचित करणं तितकंसं सोपं नाही आहे. परंतु मयूर मोरे आहे संघात. मयूर मोरे जिथून संघात आलाय ना, एक बॅकबोन म्हणावा लागेल मधल्या वार्ड संघाचा. कणा बनून उभा राहतोय मैदानाच्या आतमध्ये. निखिल पारवे बाद झाल्यानंतर स्वतःच्या अंगावर सगळी जबाबदारी घेतोय. परंतु आता या वेळेला पाहिलं ना तर बलाढ्य संघ समोर आहे. अतिश कडू सारखा. प्रतीक जर बघितलं तर मयूर खेळतोय, बंटी खेळतोय, रुपेश खेळतोय, निखिल खेळतोय, म्हणजे जुने सगळे खेळाडू पुन्हा एकदा क्रिकेटकडे वळलेले आहेत. पाहिलं तर बरेचसे जुने खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. थोडंसं क्षेत्ररक्षक फंबल झालाय. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न चालवलाय मैदानाच्या आतमध्ये. एक नाव मात्र निश्चित विसरलं ते म्हणजे समीर शिरशिवकर. समीर शिरशिवकरने मिलिटरी संपवलेली आहे, आता रायगड पोलीसमध्ये दाखल झाला आणि स्पेशल राईड या सेक्शनमध्ये तो काम करतो. काल ते खैरा इथे जे राईड झालेली होती कंपनी विरुद्ध ग्रामस्थ, त्यामध्ये तो बंदोबस्ताला तिथं होता आणि तो बंदोबस्त संपल्यानंतर पुन्हा मग आपल्या संघामध्ये दाखल झालेला आहे. नक्कीच आपण पाहतोय पुन्हा एकदा वळूया मैदानाच्या दिशेने जिथं अतिश कडू. काय बॉलिंग राहिली आहे भावाची. पुन्हा एकदा यॉर्कर लाईनचा चेंडू पायावर जरूर आदळतोय. नक्कीच थोडीशी दुखापत आहे मयूर मोरेला, परंतु त्यातून देखील आपल्या संघासाठी तो चमकदार कामगिरी करतोय. मागचा सामना पाहिला ना तर एक हाती मयूर मोरे या नावानं हा सामना आपल्या बाजूने खेचून घेतलाय. सुशांत जंगम याचं देखील कौतुक होणं गरजेचं आहे. त्याच्या देखील बॅटला मिडल ऑफ द बॅट चेंडू होतोय. आणि खऱ्या अर्थानं ते दोन्ही बॅटर आता मात्र मधल्यावर संघासाठी आशा बनलेत. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर धाबा पाहिल्या तर 9 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. हा जो समीर शिरशिवकर आहे त्यांनी एक नाही तर दुसरी ड्युटी जॉईन केलेली. पहिली 15 वर्षाची मिलिटरी ड्युटी संपल्यानंतर पुन्हा एकदा पोलीस दलामध्ये दाखल झालेला आहे. रायगड पोलीस संघामधनं हा खेळणारा खेळाडू पुढच्या 17मध्ये म्हणजे 17 तारखेपासून जी इंटर एमआयडीसी जी क्रिकेट स्पर्धा होईल त्यामध्ये पोलीस संघामधनं हा खेळाडू खेळताना दिसणार आहे. रुपेश पवार आणि समीर शिरशिवकर ही जोडी, तसे रोशन जाधव आहे. चांगला संघ इथे पोलीस संघ होणार यात का वाद नाही. माननीय श्री जीवन माने सर यांच्या नेतृत्वाखाली हा संघ खेळणार आहे, कारण जीवन माने सर हे स्वतःही क्रिकेट खेळतात. गेल्या वर्षी बघितलं तर DYSP सर ही ज्या आपल्या या संघामधनं रायगड पोलीसमधनं खेळताना दिसत होते. समीर शिरशिवकर आर्मी मॅन, पोलीस मॅन, सगळं काही म्हणावं लागेल. वा बाई वा, काय फटका आहे मित्रांनो. फटका आवडला असेल तर एकदा टाळ्या व्हायला हरकत नाही. सुशांत जंगम
मधल्या वाड संघाचा हार्ड हिटर. 100 रुपयाचं रोख पारितोषिक इम्तियाजभाई माटवणकर यांच्याकडून आलेलं आहे सुशांतसाठी. खरोखर एक देखना क्रिकेटचा तंत्रशुद्ध फटका सुशांतच्या बॅट मधून आलाय. काय फटका खेळलाय. चेंडू मात्र डीप कव्हर पॉइंटला पंच केलाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली 15 धावांवर. समीर गोलंदाजी मार्केटवर पाहायला मिळतोय. यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू. भन्नाट वेग. भन्नाट वेग पाहायला मिळतोय आणि त्याच्यावर मात्र निरुत्तर होतोय तो सुशांत जंगम. थांबवलं जाते कुठेतरी षटकार आल्यानंतर, परंतु स्ट्राईकवर येतोय तो मयूर. प्रतीक जर बघितलं तर मैदानात जर बघितलं तर दोन्ही संघ जिंकण्यासाठी एवढं प्रयत्न करतायत. प्रत्येक चेंडू, प्रत्येक धाव, प्रत्येक विकेटसाठी दोन्ही खेळाडू झगडताना दिसतात. मयूर मोरे हा जिद्दी आहे, तिकडे रुपेश पवार हाही एक हार न मानणारा असा खेळाडू आहे. त्यामुळे निश्चित सामना हा प्रत्येक चेंडू मागे चुरचित होणार. यावेळेला समोरच्या दिशेला फटका फसला. इथं मात्र मंगेश कडू कोणतीही चुकी करणार नाही. मंगेशनं टिपलाय झेल आणि इथं मयूर मोरेचा संपलाय खेळ. गेल्या मॅचचा हा मॅन ऑफ द मॅच हाच तो प्रीतम आता मात्र मैदानात जातोय. मयूर प्रीतम जर बघितलं तर या सीझन मध्ये प्रीतम हा अतिशय भरामध्ये फलंदाजी करतोय. एकंदरीत या फलंदाजीबद्दल तू काय म्हणशील? नक्कीच प्रीतम पाहिलं ना तर या मैदानावर सातत्यानं सराव करताना पाहायला मिळतो. त्याचाच फायदा त्याला होताना पाहायला मिळतोय. आणि यावर्षी दादा पाहिलं तर MMA स्पोर्ट्स क्लबच्या स्पर्धेत देखील प्रीतम आमरे, संजय मामा गुरव आणि बंटी बिरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली पिरामल संघात खेळताना पाहायला मिळणार आहे. एक परफेक्ट ऑलराऊंडर पिरामल संघाला मिळाला आहे असं म्हणावंच लागेल. नक्कीच समीर. यावेळेला चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर गोल्डन स्पॉटवर वेग फार आहे. निघून जातोय यष्टिरक्षक रुपेश पवारांच्या हातामध्ये डॉट बॉल. निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 17 धावा धावफलकावर जरूर लागल्यात, परंतु आता 16 धावा धावफलकावर लागल्यात. परंतु पाहिलं ना तर आता मात्र अडखळती लडखळती सुरुवात होताना पाहायला मिळते. 2 विकेट आल्यात. मयूर मोरे, निखिल पारवे सारखे 2 अनुभवी बॅटर मैदानाच्या बाहेर आहेत. यावेळेला समोरच्या दिशेला फटका खेळून काढलाय. टप्पा पडल्यानंतर चेंडू वैभवच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कोणत्या प्रकारची चुकी होत नाहीये. अचूक थ्रो. एकच धाव मिळेल. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. सुशांत जेवढा वेळ स्ट्राईकला राहील ना तेवढा वेळ मात्र मधलाबाड संघासाठी हा सुवर्ण काळ असणार आहे. कारण त्याच्यामध्ये मोठी ताकद आहे फटके खेळण्याची आणि ती ताकद मात्र मधलाबाड संघाला एका वेगळ्या धावसंख्येच्या पर्यंत घेऊन जाणार आहे. यावेळेला चांगला फटका. फुल टॉस फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. फुल टोल वसूल. षटकार सुशांत जंगमच्या बॅट मधून आलाय. भिवघर संघ कर्णधार, राजवाडी संघ कर्णधार आणि आझाद वरण संघ कर्णधार, ब्लू स्टार कर्णधार. कृपया चारही कर्णधारांनी निमंत्रण कक्षामध्ये यायचं. फक्त कर्णधारांनी जायचं आहे. हा सामना संपल्यानंतर लगेच ड्रॉ केली जाणार आहे. 2 संघ जी चिठ्ठी उचलली जाईल ती क्वार्टर फायनल खेळेल. बाकी 3 संघ जे चिठ्ठी राहतील खाली त्या सेमीफायनलला खेळणार आहेत. याची नोंद घ्यायची आहे. सामना हा 3 षटकाचाच राहील याचीही नोंद घ्यायची आहे. 3 षटकासाठी चेंडू हे जुनेच दिले जाणार आहेत. 2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. धावफलकावर धावा पाहिल्या तर 23 धावा धावफलकावर. आता शेवटचं षटक आहे. रोहन हा गोलंदाजी मार्केटवर वापरला जाईल. परंतु समोर पाहिलं ना तर एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो प्रीतम आमरे मैदानाच्या आतमध्ये. त्याला मात्र हार्ड हिटिंग करायचे. 6 चेंडूत 20+ धावा जर गोळा केला ना तर खऱ्या अर्थाने एक फायटिंग टोटल उभी राहील आणि ही टोटल तुमच्या संघासाठी लढण्यासाठी पुरेशी असणार आहे. कारण मंगेश कडू, रुपेश पवार, आतिश कडू सारखे हार्ड हिटर समोरच्या संघात आहेत. शॉर्ट पिच लाईनचा चेंडू. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. यस, व्हाईट बॉलचा इशारा आमच्याकडे वळतील. आपण पाहिलं तर मुकेश तलाठी सर हे या सामन्यासाठी, या स्पर्धेसाठी संपूर्ण 3 दिवस पंचांचं काम पाहताना पाहायला मिळतात. मुकेश तलाठी सर आणि त्यांच्या जोडीला बिलाल सर हे दोन्ही पंच, अनुभवी पंच, एक चोख निर्णय त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. रोहन पुढचा बॉल. या वेळेला पाहिलं ना तर चुकी गलती से मिस्टेक. इथं पंचाचा निर्णय व्हायचा आहे. इथं मात्र काय केलंय तर 1 धाव पूर्ण झाली आहे. जिथं एकही धाव नव्हती तिथं धाव पूर्ण झाली आहे.
यस, तिसरा पंचांकडे निर्णय दिला आणि टेक्निशियन टीम आमच्या अमित भुजबळ सर आहेत, ते थोड्याच वेळात इथं मात्र आपला निर्णय देतील. यस, तिसऱ्या पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट. एक धाव पूर्ण झालेली आहे सुरक्षितरित्या. धावसंख्या झाली ती 25. 25 धावा फलकावर. बाबू येरुणकर आमचे यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बाबू येरुणकर, प्रशांत उर्फ बाबू येरुणकर, आपल्याला विनंती, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचं आहे. पुणेचा रोहन आपल्याला पाहायला मिळतोय, समोर सुशांत. यावेळेला वा भाई वा, काय फटकाय, दूर आणि दूर, खूपच दूर चेंडू पडलाय जाऊन. सुशांत जंगमच्या बॅट मधून हा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 31. 31 या आकड्यावर. सुशांतच्या बॅट मधून आलेला हा तिसरा षटकार आहे. सुशांतनं आतापर्यंत 5 चेंडू फेस केलेत आणि तब्बल 20 धावा जमवल्यात. यावेळेला आणखीन एक षटकारांचा पाऊस आणि त्या पावसात रोहन याला मात्र अंघोळ घातली आहे. बॅक टू बॅक तिसरा षटकार सुशांतच्या बॅट मधून. मागच्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर षटकार आणि हे 2 षटकार, बॅक टू बॅक 3 षटकार सुशांत जंगमच्या बॅट मधून आलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 37. 37 धावा धावफलकावर. प्रशांत येरुणकर यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचंही बिरवाड क्रिकेट असोसिएशनच्या वतीने हार्दिक स्वागत. या वर्षी सिक्वेंट संघ देखील दमखम मध्ये खेळताना बहुधा पाहायला मिळणार मैदानाच्या आतमध्ये. ओम खरोसे, सुशांत जंगम. यावेळेला समोरच्या दिशेला फटका फसलाय, चेंडूच्या खाली मंगेश कोणतीही चुकी करणार नाही. फलंदाज क्रमांक 3 सुशांत जंगम बाद. अजून या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विवेक, छोटा पॅकेज बडा धमाका. त्याच्यात देखील ताकद आहे षटकारापर्यंत चेंडू पोहोचवण्याची. आणि काय बॅटिंग राहिली आहे सुशांत जंगम. कौतुक होणं गरजेचं आहे. मयूर मोरे लवकर बाद झाला, निखिल पारवे बाद झाला. त्यानंतर मात्र सुशांतने मैदानाच्या आतमध्ये तळ ठोकला. नुसता तळ ठोकला नाही तर चेंडूला आसमान दाखवत मैदानाच्या बाहेर पाठवलंय. या वेळेला वेग 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 प्रचंड वेग. पंचांचा निर्णय येतो, व्हाईट बॉलचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 38. 38 या आकड्यावर. रोहन पुन्हा एकदा सज्ज झालाय. या वेळेला हा चेंडू समजत नाही. या टप्पा पडल्यानंतर निघून जातो. विवेक पाहिल्याना थोडासा गडबड गोंधळ तिथं मैदानाच्या आतमध्ये जरूर झाली आहे त्याची. थोडासा दबाव आलाय त्याच्यावर शेवटच्या 2 चेंडूसाठी. मित्रांनो, तितकीशी सोपी गोष्ट नसते. आपण बघणाऱ्यांना बाहेरून कित्येक जण नावं ठेवत असतात, परंतु मैदानाच्या आतमध्ये गेल्यावर काय होतं ना ते त्या खेळाडूलाच माहित असतं. कारण डगआउट मधून उठून जाऊन डायरेक्ट पहिल्या चेंडूवर षटकार ठोकणं ही सोपी गोष्ट नाही. आणि तीच गोष्ट जो साध्य करतो ना तो खऱ्या अर्थानं फलंदाज असतो. विवेकला थोड्याशा अडचणी जरूर येतात, परंतु विवेक जात देखील टॅलेंट आहे. आणि बॅटची कडा जरूर घेतल्या चेंडूने. 1 धाव पूर्ण होते. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. एकाच धावेवर समाधान मानतोय. दुसऱ्या धाव घेताना इथं मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रीतम आंबरे बाद होईल. परंतु 40 धावांची गरज, 18 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 40 धावांची गरज असणार आहे.
त्याला झटपट मैदानात जायचं आहे. मधलावट संघ आपल्याला विनंती आहे, झटपट क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. अजूनही एक सामना आपल्याला प्री क्वार्टर फायनलचा खेळायचा आहे, त्यानंतर सेमी फायनल चालू होतील, याची नोंद घ्यायची आहे. ड्रॉसाठी मात्र चारही संघांनी आणि या विजेता संघ यांनी इथं लगेचच दाखल व्हायचं आहे. चला मधल्यावर संघ. नक्कीच आपण पाहतोय बिरवाडी क्रिकेट असोसिएशन आयोजित असोसिएशन चषक 2025 आणि आज या स्पर्धेचा पाहिला तर तिसरा आणि अंतिम दिवस. आजच्या दिवसातच कळणार आहे असोसिएशनच्या चषकावर कोणता संघ नाव कोरतोय, विजेता कोण होणार, कोणाचा पराभव होणार, कोण मॅन ऑफ द सिरीज, कोण बेस्ट बॅट्समन, कोण बेस्ट बॉलर, कोण बेस्ट फिल्डर, कोणता संघ दुसऱ्या क्रमांकावर, कोणता संघ तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर, हे आजच्या दिवसात सारं काही स्पष्ट होणार आहे. cricklive.in च्या माध्यमातून ही संपूर्ण स्पर्धा 3 दिवस लाईव्ह कव्हरेज या स्पर्धेचं केलं गेलं आहे. वैभव आणि मंगेश ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये, एकाचा जर्सी नंबर 48 तर दुसऱ्याचा 15. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. मंगेश कडू म्हटलं की ज्या बॅटिंगची मंगेश कडून अपेक्षा आहे ना, ती अपेक्षावर खडा उतरणं त्याला गरजेचं आहे. थोडासा स्ट्रगल आयुष्यात जरूर करतोय तो, परंतु स्ट्रगल करताना जर मंगेशच्या बॅटवर चेंडू यायला लागला ना, तर चेंडूला मात्र आसमान दाखवल्याशिवाय तो शांत बसत नाही. हाच मंगेश कडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, तर समोर वैभव हा देखील एक उभरता सितारा बिरवाडी संघाचा म्हणून पुढे येताना पाहायला मिळतोय. वैभवच्यात देखील मोठी ताकद आहे, परंतु अशोकने देखील मधल्या आवड संघासाठी सातत्यानं चांगली कामगिरी केली आहे. सामना जिंकण्यासाठी पाहिलं तर 40 धावांची गरज आहे. 18 चेंडू आणि 40 धावांची गरज. सामन्याला झाली आहे सुरुवात. दुसऱ्या इनिंगच्या खेळाला सुरुवात होताना पाहायला मिळते. 18 चेंडू 40 ची गरज. पहिला बॉल इथं मात्र हलक्या हाताने स्टेअर केलाय, ढकलून दिला गेलाय चेंडू मिड विकेट रिजनला. सागर चेंडूवर पोहोचतोय, थोडासा फंबल जरूर झाला, परंतु त्यानंतर सागरने देखील कमबॅक केलंय. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा पाहायला मिळतोय, एक धाव वसूल केली गेली आहे. स्ट्राईकवर आलाय तो वैभव. चला फास्ट घ्या थोडं मित्रांनो, सहकार्य करा. अजून खूप सारे सामने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला खेळवायचे आहेत. वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. शॉर्ट पी लाईनचा चेंडू, मोठा फटका, वन बाउन्स फॉर आर. चेंडू सीमारेषा पार. वैभवच्या बॅट मधून आलाय चौकार. प्रेक्षकांना विनंती, थोडस चेंडू घेऊन यायचं, सहकार्य करा. प्रेक्षक आपल्या विनंती राहणार आहे की चेंडू घेऊन यायचंय. प्रशांत तरे. चांगला फटका. पहिला चेंडू पाहिला तर इथं मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यशस्वी झालाय तो वैभव. धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 आकड्यावर. मंगेश आता पाहिलं ना तर थोडा शांत आणि संयमी खेळ करताना पाहायला मिळेल. स्वतः मैदानाच्या आतमध्ये उभा राहील, स्वतःवर जबाबदारी घेईल, कारण घेणं गरजेचं आहे. पाहिलं तर अडचणीत सापडण्याच्या आधीच अडचणीतून बाहेर निघालं कधी चांगलं असतं. मोठा फटका वैभवच्या बॅट मधून, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धावफलकावर धावा पाहिला तर 11 धावा धावफलकावर लागतात. डबल फिगर मध्ये जाताना पाहायला मिळतो आकडा, आणि नक्कीच पहिल्या षटकात 40 धावांची गरज. धन्यवाद जितू.
18 चेंडू 40 ची गरज होती. आता मात्र 11 धावा फलकावर आहेत. अजूनही सामना जिंकण्यासाठी 29 धावांची गरज आहे. अशोक यावेळेला समोरच्या दिशेला एक डीप एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून हवाई हल्ला वैभवच्या बॅट मधून आलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 षटकार. अशोकवर आक्रमण चढवलं गेलं. स्ट्राईक बॉलरवर मात्र इथं हल्ले होताना पाहायला मिळत आहेत. शॉर्ट फी लाईनचा चेंडू तिसरा षटकार. वा बाई वा. वैभव बॅक टू बॅक 3 चेंडूवर 3 षटकार. आणखीन एक कुंभारवाड्याचा सुपरस्टार आता इन फॉर्म मध्ये आलाय. चेंडू आणायचा आहे, चेंडूला सहकार्य करायचं आहे. प्रेक्षकांना विनंती राहणार आहे. काय बॅटिंग सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. हल्ले चढवले जातात. टार्गेटच्या जवळ जाताना पाहायला मिळतोय तो कुंभारवाडा संघ. बॅक टू बॅक चौथा. अशोक पहिल्या सामन्यात पाहिलं ना तर पहिल्या षटकात सामना इथं उद्ध्वस्त झालाय असं म्हणावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ते 29 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. योगेश शेडगे ग्रामपंचायत सदस्य काळीच करवली, आपल्या विनंती आहे आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचंय. योगेश शेडगे आपल्याला निश्चित विनंती राहणार आहे, आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचंय. काळीच करवली ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य, आपल्याला विनंती आहे आपण यायचंय. आता पाहिलं ना गोलंदाजी मार्केटवर आणखीन एक बिरवाडीचा सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये निखिल पारवे गोलंदाजी मार्केटवर आलाय. सामना जरूर अडचणीत सापडलाय परंतु निखिल पारवेला प्रयत्न करावे लागतील. अजूनही पाहिलं तर ना तर 11 धावांची गरज आहे. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. षटकार मंगेश कडूच्या बॅट मधून. नक्कीच कुंभारवाडा संघ आता मात्र विजयाच्या जवळ जवळ जाताना पाहायला मिळतोय. 35 धावा फलकावर अजूनही 5 धावांची गरज. चेंडू आणायचा आहे. रोहिदास चव्हाण. सामना संपलाय आणि सामना मात्र उद्ध्वस्त झाला होता. अर्थातच या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वेगळं सांगण्याची गरज नाही. वैभव तळदेवकर ठरलाय या मॅचचा. रोहिदास चव्हाण आपल्याला विनंती आपण निमंत्रण कक्षामध्ये यायचंय. नाही तो नाही. चला 4 संघाचे कर्णधार यायचे. 5 संघाचे कर्णधार. मस्त ग्रुप कुंभारवाडा, राजेवाडी संघ, ब्लू स्टार बिरवाडी, मोल्ला संघ, आझाद वरण आणि राजेवाडी आणि बिवगर. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच म्हणून वैभव याची निवड केली जाते. मी शेखर राखाडे यांना विनंती करतो या सामन्याचा